आता थंडी पण आहे आणि मकर संक्रांती येते विशेष म्हणजे. तर मकर संक्रांतीला हे लाडू हमखास बनवले जातात. तर कुणाला तिळाचे लाडू आवडत नसतील तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता. तर नमस्कार, मी महादेवी तुमचं मनापासून स्वागत करते. तर इथं आपण आता 2 वाट्या हे खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. तर बारीक खिसणीने आपण हे खिसून घेतलेलं आहे. तर हे लालसर आपल्याला भाजून घ्यायचं आहे खरपूस असं, याने चव छान येते लाडूला. तर आपण हे काढून घेऊया. नंतर त्याच्यामध्ये तीळ भाजून घ्यायचं आहे. तर तीळ पण आपल्याला नॉर्मल असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर सतत हलवून आपल्याला खाली चिटकू द्यायचं नाही कढईला, सतत हलवत राहायचं आणि खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला गूळ घेतलेला आहे, ह्याचा 1 तारी पाक बनवायचा आहे. 1 वाटी आपण बारीक चिरून गूळ घेतलेला आहे. तर वजनी म्हणसाल तर हे 200 ग्रॅम गूळ आहे. तर करायला जास्तीचा वेळ न लागता अगदी 10-15 मिनटामध्ये हे लाडू तयार होतात. तर ह्याच्यामध्ये चवीपुरती आपण वेलचीची पूड टाकलेली आहे. तर आपण पाक झालं आहे का ते चेक करूया. तर पाक तयार झालेला आहे. 1 तारी पाक आपण बनवलेला आहे. तर जास्तीचं पुढं गेलं तर कडक लाडू बनतात, त्याच्यामुळे 1 तारीच पाक बनवायचा आहे. अगदी मऊ खुसखुशीत असे लाडू तयार होतात. आपण आता तीळ आणि खोबरं आहे ते मिक्स करून त्याच्यामध्ये हे पाक ओतून घेऊया गुळाचा आणि हे मिक्स करून ठेवूया. 1-2 मिनटं हे थंड होईपर्यंत बाजूला साईडला ठेवून द्यायचं आहे. नंतर याचे लाडू तयार करायचे आहेत. तर छान असा पाक मुरला जातो. 2 मिनटं असं साईडला ठेवून द्यायचं आणि मग लाडू वळताना हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे हाताला चिटकणार नाही. तर आपण आता लाडू वळून घेऊया. तर तुम्हाला छोट्या मोठ्या साईजमध्ये तुम्ही लाडू वळू शकता. जर आपल्याला द्यायचे असतील तर छोटे छोटे सुद्धा तुम्ही सुपारी एवढाले लाडू बनवू शकता. तर मकर संक्रांती आलेली आहे, तर बाजारामध्ये कसे छोटे सुपारीसारखे लाडू, सुपारीच्या साईजचे लाडू तयार पाकिटमध्ये विकत मिळतात. त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही अगदी छोटे छोटे लाडू वळू शकता. तर इथं आपल्याला घरी जर खायचे असले तर तुम्ही मीडियम साईजमध्ये लाडू वळू शकता. तर अशा प्रकारे सर्व लाडू आपण आता वळून घेणार आहोत. अगदी सोप्पा आहे आणि पटकन अशी बनणारी ही रेसिपी आहे. खायला खूप चविष्ट अशी खुसखुशीत लाडू तयार होतात. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा या मकर संक्रांतीमध्ये, थंडीमध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.